या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे नेते जे म्हणून फिरतात, काँग्रेसचे आमदार म्हणून फिरतात, कामाच्या बाबतीमध्ये माझ्यासोबत बोलायलाच त्यांनी येऊ नये, भानगडीत पण पडू नये. कारण तुम्हाला इथून लातूरला जायचं असलं ना, जवळचा मार्ग बाबळगाव मार्गे, पण तुम्ही बाबळगाव मार्गे जाऊ शकत नाही. जाऊ शकतो? कसा आहे रस्ता? जोपर्यंत निलंगा मतदारसंघ शिरवानपाळ तालुका आहे तोपर्यंतच रस्ता चांगला आहे. जसं लातूर तालुका आला त्यावेळेस रस्ता खराब झाला. ज्याला स्वतःच्या गावचा रस्ता करता येत नाही त्यांनी आम्हाला विकासाची भाषा आमच्या भागामध्ये करू नये. माझं जाहीर आव्हान आहे, आम्ही ज्या पद्धतीने विकासासाठी निधी आणला, ज्या पद्धतीने गावातला विकास केला, प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही पैसे आणले. या भागातील रस्त्यांसाठी आम्ही जवळपास या भागातून आता 4 पदरी रस्ता जाणार आहे, त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं, त्याचं नारळ फोडलं. 4 पदरी रस्ता जाणार आहे, 310 कोटी रुपये मंजूर झाले, टेंडर झाले, काम चालू होणार आहे. आता या शिरवानपाळ मधून हा 4 पदरी रस्ता जाणार आहे. अहो, काँग्रेसचे आमदार किमान बाबळगाव मध्ये सिंगल पदरी तरी रस्ता करा आणि मग आमच्या सोबत बोलायला या. आम्ही रस्त्याच्या पुढे गेलोय, आम्ही रेल्वे आणतोय आणि निश्चितपणे दादा इथली लढाई ना ही इथं स्थानिक मधील लढाई नाहीये. आज संभाजीला जे थांबवण्याचा प्रयत्न चाललाय, कारण त्यांच्या लक्षात यायला लागले की ह्या माणसाला जर थांबवलं तर आपल्याला जिल्ह्यावर आपलं वर्चस्व करता येईल. आज आपण आलात, त्यांना हे बघवलं जात नाही. त्यांना वाटतं की एवढे मोठमोठे माणसांच्या सोबत काय येतात. आज ही आपली ताकद आमच्या पाठीशी आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज एखादा शब्द जरी आपण टाकला, त्या शब्दाला त्या पद्धतीचं मान त्या ठिकाणी दिलं जातं, हे मी आपल्याला आवर्जून सांगतो. आणि येणाऱ्या काळामध्ये काय केलं यांनी करून यांनी विकासाची भाषा करतात. यांना पाणी पाहिजे होतं तर घर नेऊन पाणी चोरायला आले. यांना पाणी पाहिजे होतं मंगेश पाटील, तर कुठून पाणी चोरायला आले लातूरचे? घर नेऊन. आता मला सांगा, त्यांच्या ऐकण्यातला माणूस जर चुकून त्या ठिकाणी आपण त्याला मतदान केलं तर पहिलं काम काय करेल? तो पाणी कुठं घेऊन जाईल? घरणीचं घेऊन जाईल का नाही? अहो, ते महाराणा प्रताप बाबळगावचा हिस्सा तुम्हाला माहिती आहे का? मी आपल्या सर्व शिरवानपाळ जनतेला सांगतो, जोपर्यंत संभाजी पाटील आहे, एक थेंब पाणी घरणीतून बाहेर जाणार नाही. आणि कुणी मनामध्ये विचार आणू पण नाही. जो संभाजी पाटील हात जोडून त्यांना माहित नाही दुसरं पण एक रूप आहे. मी माझ्या जनतेच्या समोर नतमस्तक होतो, याचा अर्थ म्हणजे माझ्या जनतेच्या हक्काचं जर घेऊन जात असेल, त्याचं नतमस्तक जे मस्तक आहे ते बाजूला पण ठेवण्याची ताकद त्या ठिकाणी. त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे, विकासावर आपण बोलायला पाहिजे, विकासावर आपण पुढे जायला पाहिजे. विकासाची भाषा एकमेकांना सहकार्य करण्याची भाषा आपण करायला पाहिजे. एकमेकांसाठी आम्ही काम करत असताना जिल्ह्यामध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम केलं, सगळ्यांना समान दिलं. माझ्या शिरवानपाळ तालुक्याच्या दवाखान्यासाठी तुम्ही पालकमंत्री असताना रुपये दिला नाही. माझं जाहीरपणे आव्हान आहे, तुम्ही या मतदारसंघाला पालकमंत्री असताना किती पैसे दिले? तुमची जर हिंमत असेल, तारीख तुम्ही सांगायची, वेळ तुम्ही सांगायचा, त्या ठिकाणी मी हजर होईल. जेवढा आम्ही दिला ना तुमच्या गावाला भरभरून, त्याच्यात 1% देखील पैसा तुम्ही दिला नाही. आणि या 2.5 वर्षामध्ये तुमचा एकंदरीत विकास तुम्ही 10 वर्षामध्ये जेवढे पैसे आणले, त्या पैसे आमच्या शिरवानपाळ माझ्या मतदारसंघ सोडा, माझ्या ह्या शिरवानपाळ शहरा एवढे पण पैसे त्यांनी त्यांच्या मतदारसंघाला आणले नाहीत. हे जरी तुमच्या लक्षात येईल. 350 कोटी रुपयाचं काम आता आम्ही आमचं चालू आहे. 40 कोटी शहरामध्ये, 310 कोटीचा रस्ता. हे काम आपल्या पुढच्या भविष्यासाठी आहे. आणि रेल्वे लाईन देखील त्या ठिकाणी आम्ही चालू करतो.